छावा चित्रपटामुळे जगभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची चर्चा होतीये. आता स्वराज्य आणि त्यातील धोरणांवरून दावे प्रतिदावे करत राजकारण करण्यात येतंय. यामधून विविध समाज, जातीत आणि धर्मात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे. महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते असं वक्तव्य केलंय. या वक्तव्यावर नाराज होत असून शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय. मंत्री राणे यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज असल्याच्या तीव्र भावना इतिहास अभ्यासकांनी आणि शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या सैन्यामध्ये विविध समाजाचे सैनिक होते, त्यात मुस्लिम समाजाचा देखील समावेश होता. असं असताना नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य हे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे आहेत असा आरोप होतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये असलेल्या काही मुस्लिम सैनिकांची नावं: सिद्दी इब्राहिम, शिवरायांचा तोफखान्याचे ते प्रमुख होते. त्यांनी अनेक युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. दौलत खान हे पण महत्त्वाच्या पदावर शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी होता. सिकंदर, छत्रपती शिवाजी महाराजांचा खास अधिकारी, किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी सिकंदर यांच्यावर होती. मुस्लिम मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात हिंदू आणि मुस्लिम सैनिकांचा सहभाग होता, तर गनिमी काव्यात सुद्धा अनेक निष्ठावंत मुस्लिम सैनिक आणि सरदारांचा समावेश होता. मात्र जाणीवपूर्वक हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी मंत्री नितेश राणे अशा प्रकारे वक्तव्य करतायत. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा असे खडे बोलही शिवभक्तांनी सुनावलेत. नितेश राणे यानं जे इतिहासाबद्दल जे तारे तोडलेले आहेत ते खरोखर म्हणजे त्यांची बुद्धीची कीव येते की बोलताना, कारण किमान राजकीय तुम्ही काही पण वक्तव्य करा, पण इतिहासाबद्दल बोलताना भान ठेवलं पाहिजे. नूर खान बेगपासून ते सिद्दी हिलाल असेल, सिद्दी वाहवा असेल, दर्या सारंग, दौलत खान होते, म्हणजे ते हे जे सरदार होते त्यांना दर्या सारंग हा किताब दिला. दर्या सारंग, दौलत खान त्यांना म्हणले. अशी बरीच नावं आहेत की जे छत्रपती शिवरायांच्या मावळे होते. आणि तुम्हाला याची जर माहिती नसेल, याच नितेश राणेचे वडील नारायण राणे साहेब यांनी इंद्रजित सावंत यांनी संपादित केलं एक पुस्तक आहे शिवाजी द ग्रेट. त्याचं मूळ लेखक आहेत डॉक्टर बाळकृष्ण यांनी. त्यांचं जे पुस्तक प्रकाशन या नारायण राणेंनी केलेलं आहे. तर नितेश राणेला मला सांगायचं आहे की ती पुस्तक एकदा घरात जाऊन वाच, म्हणजे काय इतिहास आहे ना हे कळून येईल. आणि ते इंग्लिशमध्ये आहे, ते काय वाचायला येणार नसेल तर 4थीचं पुस्तक किमान तू वाच की ज्याच्यामध्ये या सर्वांचे उल्लेख आहेत. हे राजकारणासाठी किंवा या प्रशांत कोरटकर, ही सोलापूरकर, ही जी भाजपची पिल्लावळ आहे, यांनी जे शेण खाल्लेलं आहे ना त्याची कुठेतरी सर्वासर्वी करायसाठी हे नितेश राणेनं हे पिल्लू उगच कुठलं तरी बाहेर काढलेलं आहे. काही नावं तुमच्यासाठी उदाहरणादाखल मी या ठिकाणी वाचून दाखवणं मला महत्त्वाचं वाटतं. सिद्दी हिलाल नावाचा एक सैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होता. पन्हाळगडचा जो सुप्रसिद्ध वेढा आपण पाहतो, त्या पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूनं लढलेला हा सिद्दी हिलाल नावाचा सैनिक अतिशय महत्त्वाचा होता. सिद्दी वाहवा हा सुद्धा पन्हाळगडच्या वेढ्याच्या दरम्यान सिद्दी जौहरच्या विरुद्ध लढलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजून लढलेला एक महत्त्वाचा अधिकारी होता. त्यानंतर फोंड्याचा किल्लेदार असणारा सिद्दी इब्राहिम नावाचा आणखी एक मुस्लिम सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने होता. त्यानंतर नूरखान बेग नावाचा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा योद्धा सरदार होता. त्याला शिवाजी महाराजांनी सरनोबत ही पदवी दिली होती. त्यानंतर दाऊद खान नावाचा एक अतिशय महत्त्वाचा सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेष करून पोर्तुगीजांशी ज्या काही शिवाजी महाराजांच्या इंटरॅक्शन चालायचं आणि दारुगोळा जो पोर्तुगीजांच्याकडून मराठी राज्याला मिळायचा त्याबद्दलचं महत्त्वाचं कार्य या दाऊद खानाने केलेलं आपल्याला बघायला मिळते. इब्राहिम खान नावाचा एक आणखी एक मुस्लिम अधिकारी किंवा सैनिक आपण ज्याला म्हणू किंवा सरदार म्हणू, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखाना विभागाचा प्रमुख असलेला आपल्याला बघायला मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये म्हणजे साधारण 1675-76 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार सांभाळणारा किंवा शिवाजी महाराजांची हेजीबी म्हणजे वकिली शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूनं करणारा काझी हैदर हे एक नाव आपल्याला सर्वश्रुत आहे. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा कुठल्या एका जातीचं ग्लोरिफिकेशन किंवा कुठल्या एका जातीचा द्वेष छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बोलतेदार 18 आलुतेदार यांना घेऊन सर्वसामान्य बहुजनांचं लोककल्याणकारी राज्य स्थापन केलं. जर अशा पद्धतीने जर कोण म्हणत असेल
की मुस्लिमांचा यामध्ये काहीच सहभाग नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभा करत असताना इथच्या काळातला जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला इथं जातीयता दिसत नाही. ज्या ज्या जातीमध्ये कर्तृत्व आहे, ज्या ज्या जातीतला एखादा महत्त्वाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. आपल्या आरमारचा प्रमुख त्यांनी पहिल्यांदा मुस्लिम समाज होता. या ठिकाणी नाभिक समाज महाले असतील, काशिदा असतील, की ज्याचं कर्तृत्व आहे, असं या स्वराज्यासाठी लोकांनी बलिदान दिलेले आहेत. त्यामुळं ज्या पद्धतीनं आत्ता देशात चाललेलं आहे एक जातीय वातावरण, प्रत्येक प्रश्न जातीवरच न्याहाळलेले आहेत, हे चुकीचं आहे. आणि शिवाजी महाराजांना जात व्यवस्थेवर नेऊ नये असे आम्ही त्यांना आव्हान करतो. कारण शिवाजी महाराज हे कधी जातीवादी नव्हते. कारण शिवाजी महाराजांचं चरित्र आज देशात नाही तर देशाबाहेरसुद्धा स्वाभिमानानं आणि अभिमानानं घेतलं जातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. ते प्रत्येक धर्माचा सन्मान करत होते. त्यांची लढाई ही मुघलांविरोधात होती. त्यांचं युद्ध एका धर्माविरुद्ध नव्हतं. त्यांनी कधी मंदिर आणि मशिदीत भेद केला नाही. त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी हिंदू मुस्लिम असा भेद करण्यात येत नव्हता. योग्यता आणि स्वराज्यावरील निष्ठेवर सैन्यात भरती होत होती. त्यामुळंच अनेक मुस्लिमांनी स्वराज्याच्या लढाईत हिरिरीनं सहभाग घेतला होता. त्याचे ऐतिहासिक पुरावे आजही आहेत. इतिहास अभ्यासकांनीही त्यांच्या पुस्तकांमध्ये मुस्लिम सैनिकांचा उल्लेख केलाय. त्यामुळं मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामागं हिंदू मुस्लिम जातीय दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय.